जो गुरुदास्य कृषु जो स गुरुप्रेमे सपोषु जो गुरु आज्ञे निवासू आपणची जो गुरुकुळे सुकलीनो जो गुरुबंधू सौजन्य सुजनू जो गुरुसेवा व्यसनी सव्यसनू निरंतर। श्री गुरुची सेवा करता करता जो कृश होतो पण गुरुच्या प्रेमाने पुष्ट असतो, जो आपण स्वतः श्री गुरुच्या आज्ञेला केवळ आश्रयस्थान झाला आहे। आपल्या कुलाच्या कुलीनपणामुळे आपल्याला कुलीन न समजता केवळ श्री गुरुच्या कुलीनपणामुळे जो आपल्याला कुलीन समजतो, आपल्या बांधवाच्या सौजन्यामुळे आपण सज्जन आहोत असे न समजता श्री गुरुबंधूच्या सौजन्याने आपण सज्जन आहोत असे समजतो व श्री गुरु सेवेच्या व्यसनानेच जो अखंड व्यसनी झालेला असतो। म्हणजे नामधारक हा मंत्रमय शक्तीने सदैव श्री गुरुशी मंत्रमय शक्तीने सदैव आत्मस्थित झाल्यावर श्री गुरु हेच आपले संजीवन मंत्रमय आहे हा भाव निर्माण होतो।